तुम्हाला माहीत आहे का, रागात बोललेले शब्द फक्त काही सेकंदाचे असतात, पण त्याची जखम आयुष्यभर मनात राहू शकते. ही छोटी गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. एक लहान मुलगा होता. तो खूप रागीट होता. छोट्या छोट्या गोष्टींवरही त्याला पटकन राग यायचा आणि रागाच्या भरात तो समोरच्याला काही बोलून टाकायचा. एके दिवशी काय झालं, त्याच्या वडिलांनी त्याला खिळ्यांनी भरलेली एक पिशवी दिली आणि म्हणाले, बेटा, जेव्हा जेव्हा तुला राग येईल आणि तू कोणाला दुखावशील, तेव्हा घराच्या मागच्या लाकडी कुंपणात एक खिळा ठोक. पहिल्याच दिवशी त्या मुलाने तब्बल 37 खिळे ठोकले. हे पाहून वडील हसले आणि म्हणाले, आता ज्या दिवशी तू रागावर पूर्ण नियंत्रण ठेवशील, त्या दिवशी कुंपणातून एक खिळा काढ. दिवस जात गेले आणि पण नंतर हळूहळू असं झालं की त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. काही दिवसांनी एक असा दिवस आला ज्या दिवशी त्याने एकही खिळा ठोकला नाही आणि एक दिवस त्याने सगळे खिळे काढून टाकले. मुलगा आनंदाने धावत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, पप्पा, आता एकही खिळा उरलेला नाहीये. वडिलांनी त्याचा हात धरला आणि त्याला कुंपणाजवळ घेऊन गेले. ते म्हणाले, बेटा, हे बघ, खिळे तर निघून गेले, पण हे खड्डे अजूनही तसेच्या तसेच आहेत. रागात बोललेले शब्दही असेच असतात. नंतर आपण कितीही सॉरी म्हटलं तरी मनावर पडलेली जखम लगेच भरून येत नाही. म्हणून राग येणं चुकीचं नाही, पण रागात बोलताना शब्द निवडणं आपल्या हातात असतं. कारण तलवारीची जखम कधीतरी भरते, पण शब्दांनी झालेली जखम अनेकदा कायम मनात राहते. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा. कदाचित एखाद्याचा राग आज शांत होईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की फॉलो, सबस्क्राईब करा. थँक्यू.